जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्याने कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा आरोग्यवर्धक उपक्रम उत्साहात संपन्न झाला। गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित सर डॉक्टर मोस गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक आजार हे औषध उपचार किंवा शस्त्रक्रियेविना केवळ योग्य व्यायाम व तज्ञ मार्गदर्शनाने नियंत्रित व बरे होऊ शकतात। फिजिओथेरपी ही सुरक्षित, सोपी आणि आधुनिक उपचार पद्धती असून ती स्नायू, हाडे, मज्जासंस्था व हृदयविकार संबंधी विकारांवर प्रभावी ठरते। योग्य तंत्रे व व्यायामांच्या सहाय्याने वेदना कमी करणे, हालचाल सुधारणा करणे आणि जीवनमान उंचावणे शक्य होते। या शिबिरामध्ये 100हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली। रुग्णांची प्रकृती, लक्षणे व वैद्यकीय इतिहास विचारात घेऊन वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात आली। पात्र फिजिओथेरपीकडून तपासणी, व्यायामाचे मार्गदर्शन, वेदनामुक्तीसाठी थेरपी तसेच घरच्या घरी करण्यासाठी वैयक्तिक व्यायाम पद्धती निश्चित करण्यात आली। या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बसवराज चंदू, डॉक्टर नुपूर आदमाने, डॉक्टर अर्चना बोधले, डॉक्टर श्रद्धा कोठवळे व डॉक्टर दीपाली पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून प्रभावी मार्गदर्शन केले। फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्नेहल देव यांनी सर्व मान्यवर डॉक्टर व स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानले व अशा सामाजिक आरोग्यवर्धक उपक्रमांची गरज अधोरेखित केली। तसेच फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यासाठी संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन केले। यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, नगरसेवक समीर कांबळे, सुरेश पाटील, सीमा ठाकरे, अनिल नाहर, संगीता बाफना, संजय सोनार, राजेंद्र डुंगरवाल, दिलीप चिंचोरे, राजेंद्र सुराणा, रंजना चिंचोरे, संजय कुमार जैन आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या कविता तिचारे व संदीप देव यांनी विशेष परिश्रम घेतले। समाजाच्या आरोग्य क्षणासाठी आणि सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला। भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे निरोगी नाशिक, सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प अध्यक्ष स्नेहल देव यांनी व्यक्त केला। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।